हाय नमस्कार फ्रेंड, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजचा दिवस शुभ जावो. आज आपण आमच्या घरासमोरील स्नेक प्लांट आहे त्याचा आपण रिपोर्टिंग करणार आहे. आता आपण पहिल्यांदा जे बिस्लरीच्या बॉटल असतात त्यामध्ये आपण ते स्नेक प्लांट आहे त्याचं आपण रिपोर्टिंग करणार आहे. टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे आपला जे परिसराला हानिकारक असलेल्या ज्या प्लॅस्टिकच्या बाटल्या वगैरे असतात ते आपण टाकून देतो, पण त्याच्यापासून आपण त्यामध्ये झाडं लावूया आणि पर्यावरणाचं पण संरक्षण करण्यास आपणास थोडासा हातभार लागेल. हे बघा मित्रांनो, आमच्या टेरेसवरतील ॲडेनियमचे लावलेले सर्व प्लॅन्ट किंवा झाडं आणि जे आपण बारीक शीटपासून ग्रो केलेले ते पण इथं आता आपण लावलेले आहेत. हे आमचं जेट प्लॅन आहे. जेट प्लॅनचे कटिंग करून हे आपण पिशव्या भरल्या होत्या त्या पण जगल्या सर्व. तसेच हे बघा, हे एक झाड आपण ॲडेनियमचे आहेत. खूप विविध प्रकारचे आपले सर्व झाडं जे आपण कटिंगपासून लावलेले ते सर्व जगलेले आहेत व ॲडेनियमला आपल्या आता याला शेंगा पण आलेल्या आहेत, त्याच्यात बारीक बिया पण तयार होत आहेत. ते आता आपण खाली लावलेली आहेत, सर्व झाडं लावली आहेत. आता हे बघा, हे स्नेक प्लांट पण आपलं आहे. नंतर हे कॅसुलामधील सर्व झाडं आहेत, कॅक्टस, हे पण आपण आपल्या टेरेस गार्डनवरती लावलेलं आहे. आणि जे ॲडेनियमचे आपण कटिंग करतो त्या कटिंग पण आपण सर्व लावलेले आहे. स्नेक प्लांट सर्व झाडांचे आपण लावलेले. हे आपण शीटपासून तयार केलेले सर्व ॲडेनियमचे झाडं आता पूर्णपणे जगलेली आहेत आणि आता चांगल्या प्रकारे त्याची वाढ देखील होत आहे. आता वाढ होत असल्यामुळे आता काय एवढं टेन्शन नाही. सर्व झाडं आता आपली चांगल्यापैकी जगलेली आहेत. हे आपण जे कटिंग केलेले ॲडेनियम त्याच्या पण आपण ह्या बारीक फांद्या लावलेल्या त्या पण जगलेल्या आहेत. हे बघा, सर्व आपण फेकून देत नाही तर ते आपण परत लावतो. अशा प्रकारे हे कटिंग पण जगतात, त्याला चांगले फुल येत आहे. ते स्नेक प्लांट आहे. हे बघा, या प्रकारे आपण हे सर्व झाडे आता आपले जगलेली आहेत. हे ॲडेनियमचे आपण याच्यात कलम तयार केलेले आहेत. रेड रंगाचे फूल येते त्याला, बघूया आता ते जगतं का. ते पण जगल, काय अडचण नाही. ऊन पण आहे त्याच्यामुळे. 2 दिवसापूर्वी पाऊस पडला होता. पाऊस पडल्यामुळे सर्व झाडं आता हिरवीगार झालेली आपल्याला दिसत आहे. ही शीटपासून तयार केलेले आपण ॲडेनियमचे झाड आहेत. बघा, हे सर्व झाडं आपले जगलेले आहेत मस्तपैकी. हे सर्व झाडं आपल्या आता चांगल्या प्रकारे जगलेले आहेत, त्याच्यामुळे आता काही एवढे अडचण येणार नाही. हे आपण स्नेक प्लांटचे पण बारीक झाडं कटिंग करून लावलेले आहेत. बघा, स्नेक प्लांटचे आपल्याकडे विविध व्हरायटी आहेत, त्याच्यातील ते एक प्रकारचे हे स्नेक प्लांट आणि हे सर्व आपल्या ॲडेनियमचे आहेत. हे आता या प्रकारे आपण हे आता वडाचं झाडाचं पण आपल्याला बोन्साय करायचं आहे, त्याचं पण आपण तयार केलेलं आहे. आता त्याचं पण आपण रिपोर्टिंग केलेलं आहे. हे आता ॲडेनियमचे केलं होतं. आता हे आपल्या समोर आता स्नेक प्लांट आहे. स्नेक प्लांटचं आता आपण रिपोर्टिंग करूया. पहिल्यांदा जे आपल्याकडे कॅरी बॅग आपण रक्तचंदनाच्या बिया लावलेल्या ते बिया काय जगल्या नाहीत, त्याची आता जी माती आहे ती आता आपण स्नेक प्लांटच्या रिपोर्टिंगसाठी घेऊया. सर्व बाटल्यांना आपण पहिल्यांदा कापून त्याच्या खाली होल पण पाडला, म्हणजे त्याच्यातून पाणी ड्रेनेज होईल. त्याच्यामुळे झाडांचे मूळ वगैरे कुजणार नाहीत आणि त्यांना वाढ होण्यास मदत होईल. आपण आता सर्व स्नेक प्लांट आहेत आपले सर्व बारीक काढून घेतलेले आहेत. आता पहिल्यांदा ते आपण सर्व अशा प्रकारे कुंडीमध्ये लावून घेणार आहेत. हे कटिंगपासून पण जगतात, त्याच्यामुळे याची काही एवढी अडचण नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात देखील जगतील. याला कमी पाणी लागतं, त्याच्यामुळे एवढी काय अडचण येत नाही. आता आपण पहिल्यांदा सर्व कुंड्या किंवा आपल्या जे प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत त्या आधी आपण भरून घेतल्या माती आणि त्याच्यामध्ये हे सर्व झाड आपण लावत आहे. स्नेक प्लांटमुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होते, त्याच्यामुळे ते आपण सर्व जेवढे आपल्याकडे आहेत पूर्ण भरले होते एका बाउलमध्ये. आणि झाडं जास्त झाल्यामुळे कोंब वगैरे याला तर अडचण होते ती, त्याच्यामुळे ते झाड मरत होतं. पण आता आपण ते डिवाईड केलेलं आहे या प्रकारे, त्याच्यामुळे आता एवढी काय अडचण येणार नाही. आपल्याकडे जे झाडं मेलेले आहेत त्याची परत आपण ती माती दुसऱ्या झाडासाठी आपण वापरतो, म्हणजे फेकून काय देत नाही. जी बॉटल वगैरे असते ती सर्व आपण ह्यासाठी आपल्याला वापर करण्यात येतो. या प्रकारे सर्व बघा किती जुनं झाड होते, 2-3 वर्षाचं झाड पूर्णपणे भरून आलेलं होतं. त्याची मूळ सर्व वाढले असल्यामुळे ते
त्याची वाढ बी होत नव्हती आणि त्याला जी प्लॅस्टिकची बॉटल होती ती त्याला कमी पडत असल्यामुळे चांगल्या प्रकारे वाढ होत नव्हती. वरील बाजू सुकल्यासारखी आपल्याला इथे दिसत होती. त्याच्यामुळे ते आता आपण काय केलं, सर्व झाडे रिपोर्टिंग केलेली आहेत. आपण टोटल प्लॅस्टिकच्या 40 बॉटल आणलेल्या आहेत. आता 40 बॉटलमध्ये सर्वांचे आपण काय करणार आता रिपोर्ट करत आहे. सर्व माती वगैरे टाकून व्यवस्थित आज रिपोर्टिंग केल्यानंतर त्याला लगेच पाणी न देता आपण दुसऱ्या दिवशी पाणी द्यायचं त्याला, कारण पाणी कमी लागतं. त्याच्यामुळे एवढी काय त्याच्या अडचण येत नाही. बघू आता सर्व झाडं आता रिपोर्टिंग वगैरे झाल्यानंतर जगतात की नाही त्याचं पण तुम्हाला एकदा आपण रिव्ह्यू किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतो. या प्रकारे आपण सर्व झाडं आता ही रिपोर्टिंग केलेली आहेत. आपले हे स्नेक प्लॅन्टच्या माझ्याकडे 4-5 व्हरायटी आहेत. व्हेरिगेटेड स्नेक प्लॅन्ट किंवा शेंगासारखं पण एक असते, त्याचे खूप प्रकार आहेत स्नेक प्लॅन्टमध्ये. त्याच्यातलं आपल्याकडे 4-5 व्हरायटी आहेत. ते आपण सर्व आता लावूया. आता त्या जे ॲडेनियमचे झाडं होते त्याच्यातले काही झाडं मेलेत. त्याच्यामुळे त्यात आपण बॉटल राहिली स्नेक प्लॅन्टसाठी त्याचा आता आपण वापर करणार आहे. म्हणजे त्याच्यापासून ते की त्याच्यात पण आपल्याला झाड लावायला मदत होते. त्याच्यातली जी माती आहे ती पूर्ण काढून घेऊया. या प्रकारे आपण ती माती काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण स्नेक प्लॅन्टचे जे आपल्याकडे बारीकशे रोप किंवा जे झाड आहे ते आपण त्याच्यामध्ये आता लावणार आहे. खूप असे झाडं लावायचे आहेत आपल्याला. आपलं टेरेस गार्डन एकदम असं मस्तपैकी करायचं आहे. छान असं वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वगैरे आपल्याला याच्यात लावायचे आहे. खरंच मस्त छान दिवस पण जातो, वेळ पण जातो. मोबाईलमध्ये सारखं बघत बसण्यापेक्षा हे आपले झाडं लावले की तेवढाच आपला वेळ बी जातो आणि आपला थोडासा व्यायाम प्रकार पण होण्यास मदत होते. तसेच निसर्गाचे पण समतोल राखण्यास देखील मदत होते. कारण की आपण जे साहित्य वापरतो ते इतरांनी टाकून दिलेले असते. जे वेस्टेज झालेल्या बॉटल वगैरे असतात त्याचाच आपण याच्यासाठी वापर करत असल्यामुळे कसं होतं, थोडं प्रमाणात का होईना निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होते. आपण टाकाऊपासून देखील टिकाऊ हे करण्याचा आपण इथे प्रयत्न करतो. खूप छान आहेत मस्तपैकी स्नेक प्लॅन्टच्या. आणि सर्वात महत्त्वाचं याला कमी पाणी लागतं. कमी पाणी लागत असल्यामुळे याला आठवड्यात नाही 1 दिवस जरी आपण पाणी दिलं तरी पण चालतं. त्याच्यामुळे याची काही अडचण येतात. याला जर जास्त पाणी जर दिलं तरी स्नेक प्लॅन्टचं झाड काय होतं तर मरून जातं, कुजायला चालू होते. त्याच्यामुळे आपण कमी पाण्यातच याची आता असल्यामुळे या झाडाची आपण आता लागवड हे करणार आहे, आपलं रिपोर्ट करणार आहे. हे बघा या प्रकारे खूप अशी बारीक त्याला सूड आली होते. ते आपण आता पूर्णपणे डिवाईड केलेले आहेत. बारीक कोंब आहेत ते पण बाजूला ठेवून दिलेले आहेत. त्याच्यासाठी आता थोड्याशा बाटल्या कमी पडल्या होत्या त्याच्यामुळे हे आता बाजूला ठेवलेले आहे. बघा या प्रकारे जे कोंब आहेत ते आपण पुढच्याला वापरूया. हे बघा या मातीमध्ये हे बघा पांढरे कोंब आपल्याला दिसत आहेत. सर्व कोंब आपण आता काढायचा प्रयत्न करूया आणि ते बाजूला ठेवायचे. आता उद्या बघूया जे बारीक पिशव्या आहेत आपल्याकडे, थोड्या कॅरी बॅग आहेत त्याच्यामध्ये ते सर्व आपण हे करायचे तर लावायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे त्याच्यात वाढ होईल. या प्रकारे आपण आज स्नेक प्लॅन्टचे आपण काय केलं रिपोर्टिंग केलेलं आहे टेरेस गार्डन. खूप असं मुळं वगैरे झाले होते त्याच्यामुळे त्याची वाढ बी चांगली होत नव्हती. त्याच्यामुळे ते आपण सगळी डिवाईड केलेली आहेत. हे बघा खूप अशी माती पण अशी घट्ट झाली होती आणि मुळांची एकदम जास्त अशी गचडी झाल्यासारखे झाले असल्यामुळे त्यांची वाढ होत नव्हती आणि वरनं आपल्याला पानं सुकल्यासारखे दिसत होते आणि त्याची मर होत होती. त्याच्यामुळे त्या आपण झाडाचे आज काय केलं तर रिपोर्टिंग केलेलं आहे. खरंच मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच एकदा कमेंटमध्ये कळवा. म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रोत्साहन भेटेल. तसे या व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अशीच माहिती त्यांना देखील मिळण्यास मदत होईल. आज आपण स्नेक प्लॅन्टची रिपोर्टिंग केलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की
नक्कीच कमेंटमध्ये कळवा. म्हणजे असेच व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रोत्साहन भेटेल आणि अशीच आम्ही नवीन माहिती आपणापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. हे आमचं टेरेस गार्डन कोल्हापूरमध्ये बालिंगा या गावामध्ये आहे. तिथे आपण टेरेसवरती सर्व प्रकारचे झाडं लावलेली आहेत. छानसे म्हणजे आपला सकाळचा 1 तास व संध्याकाळचा 1 तास हा आपल्या टेरेस गार्डनवरती व पाठीमागे जी परसबाग आहे त्या परसबागेमध्ये आपलं बरोबर रोजचं सकाळी 6 ते 7:30 आणि संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत आपण मस्तपैकी त्याची रिपोर्टिंग रान वगैरे काढतो, स्वच्छता वगैरे करतो, पाणी वगैरे देण्याचा प्रयत्न करतो. ह्या प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच एकदा कमेंटमध्ये कळवा. भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद. बाय. आजचा दिवस शुभ जाओ.